नमस्कार मावळ्यांनो, आपण TCS आणि IBPS यांच्या महासंग्राम क्वेश्चनच्या सिरीजमध्ये आपण नळ टाकी या भागामध्ये आलेलो आहोत आणि या भागामध्ये तुम्हाला 2 नंबर म्हणजे दुसरा भाग बेसिक भाग पूर्ण बघितलेला आहे। आता आपण थोडंसं ॲडव्हान्स क्वेश्चनच्या भागामध्ये आलेलो आहोत। ठीक आहे, तर आपल्याला IBPS आणि TCS चा विचार करता ज्या लेवलचे क्वेश्चन येतात त्याला आपण या भागामध्ये कव्हर करणार आहोत। तर पहिल्या भागामध्ये पूर्ण बेसिक आपण क्लिअर केलेलं आहे। ठीक आहे, आता या भागामध्ये आपल्याला थोडेसे ॲडव्हान्स लेवलचे क्वेश्चन असतील। ओके, चला आता याच्यामध्ये बघूत काय काय आहे। काळकाम मागचा व्यवस्थित करून घ्या। तुम्हाला त्याच्यामध्ये काळकाम मधले पूर्ण टॉपिक म्हणजे जेवढे काही क्वेश्चनचे व्हेरिएशन शक्य आहे ते पूर्ण भाग कंप्लीट करून दिलेले आहेत। त्याला परत रिव्हिजन करा, तुम्हाला नळ टाकी परत आणखी सोपं जाईल। त्याचे कन्सेप्ट जेवढे क्लिअर झाले तेवढं चांगलं। ओके, चला तर मग आता आपण आपल्या भाग 2 मध्ये येऊत नळ टाकीच्या। ठीक आहे, काय म्हणतो बघा हा भाग। तर या भागामध्ये म्हणलंय A आणि B अनुक्रमे 12 तास आणि 16 तासात एक टाकी भरू शकतात। म्हणजे नळ A आणि B अनुक्रमे 12 तास आणि 16 तासात एक टाकी भरू शकतात आणि पाईप C आहे। ठीक आहे, पाईप C पूर्ण टाकी 24 तासात रिकामी करू शकतो। आले, आता पुढे काय म्हणले बघा। तिन्ही पाईप एकत्र चालू केले किंवा उघडल्या जातात, परंतु 4 तासानंतर पाईप B बंद केला तर रिकामी टाकी पूर्णपणे किती वेळात भरली जाईल। ओके, चला या आता आपल्याला किती दिलेत? 3 दिलेत, सेम आपलं काळकाम सारखं 3 दिलेत ABC। नाव लिहिलं तर बरं होईल, कन्फ्यूज होणार नाही, मागे पुढे होणार नाही। पहिल्याला किती लागतंय? 12, दुसऱ्याला काय लागतंय? 16 हे भरण्यासाठी आणि त्याच्या पुढच्याला म्हणजे तिसऱ्याला लागतंय 24 तास। हे कशासाठी? रिकामी होण्यासाठी। ठीक आहे, मग आता यांचा लसावी किती बर? ह्यांचा लसावी बघा, आता ह्यांचा लसावी आला 48। आता 48 ला 12 न भागलं तर 4, 16 न भागलं तर 3, 24 न भागलं तर 2, बरोबर आहे? यस। आता याचा अर्थ काय होतो? 48 लिटरची टाकी आहे आणि तुम्हाला A नळ एका तासात 4 लिटर भरतो, B नळ एका तासात 3 लिटर भरतो, पण C नळ एका तासात 2 लिटर काढून घेतो। काय करतो? काढून घेतो, रिकामी करतो। ठीक आहे, मग याला आपण काढून घेतो म्हणून मायनस लिहू। आता त्यानं काय म्हणले? तिन्ही पाईप एकत्र सुरू केले, परंतु 4 तासानंतर पाईप B बंद केला। आता मला सांगा, तिन्ही नळ जर चालू ठेवले मी तर यानं 7 लिटर भरतो, ह्यानं त्याच्यातला 2 लिटर काढून घेतो। काय करतो? 7 लिटर भरतात आणि 2 लिटर काढून घेतात। म्हणजे याचा अर्थ काय? टाकीमध्ये पाणी तुमच्या फक्त 5 लिटर चाललंय, है ना? टाकीमध्ये पाणी तुमच्या काय होतंय? फक्त 5 लिटर चाललंय। ओके, मग आता मला सांगा, हे एका तासामध्ये 5 लिटर टाकीत पाणी भरल्या चाललंय, असे किती तास ते नळ चालू होते? 4 तास। मग बोला, 4 तासात किती भरली असेल? 4 तासात किती भरली असेल? एका तासात 5 लिटर, 4 तासात काय? 20 लिटर। आता मला सांगा, उर्वरित टाकी किती? है ना, 20 लिटर। उर्वरित टाकी किती? 48 मधून तुमचे 20 लिटर भरली, उरली किती? 28। आता ही 28 लिटरची टाकी काय म्हणले? किती तासात रिकामी टाकी पूर्णपणे भरेल म्हणले? मग आता 48 लिटरची टाकी रिकामी आहे, उर्वरित म्हणले का? तर किती तासात रिकामी टाकी पूर्णपणे, म्हणजे याचा अर्थ उर्वरित। बरं, बघूत आता काय म्हणतंय। तर आता उर्वरित टाकी कोण कोण भरतंय? B तर नळ बंद केला, आता कोण भरतंय? A आणि C। आता C नळ काय करतोय? काढून घेतोय। मग A नळ एका तासात 4 लिटर भरतो, C नळ एका तासात 2 लिटर काढून घेतो। म्हणजे याचा अर्थ एका तासामध्ये फक्त 2 लिटर पाणी टाकीत पडतंय। कसं वाटल्यास असं लिहा, 4 लिटर भरतो A, 2 लिटर त्यातला C काढून घेतो, म्हणजे 28 भागिले 2। तर किती तास लागतील? 14 तास। किती तास लागतील? 14 तास। म्हणजे याचा अर्थ ती टाकी आपली किती तासात? 14 तासामध्ये तुमची पूर्णपणे भरली जाईल। म्हणून पर्याय काय आला? 14 तास। ठीक आहे, चला नेक्स्ट। आता ह्या क्वेश्चन मध्ये बघा, पूर्ण हे क्वेश्चन थोडेसे म्हणजे ॲडव्हान्स टाईपचे आहेत बघा। आता सुरुवातीला 1-2 प्रश्न परत तुम्हाला इजी वाटत असे थोडे वेगळ्या टाईपकडे जाऊ आपण। ठीक आहे, चला या आता A आणि B अनुक्रमे 12 तास आणि 16 तासात, अरे तेच क्वेश्चन आहे। चला आपल्याला पुढे जायचंय। ओके, बघा आता हा आपला दुसरा क्वेश्चन आहे। चला आता याच्यात काय म्हणले? ABC या 3 नळांनी 4 तासात टाकी भरली जाते, म्हणजे तिघांनी जर एकदाच
भरायला सुरुवात केली तर 4 तासात भरली जाते. नळ सी हा, पुढचं बघा आता काय आहे, नळ सी हा बीच्या 1.1/2 पट किंवा 1/2 पट जलद आहे. जलद आहे म्हणजे फास्ट आहे. कोण फास्ट पाणी भरतंय? सी नळ. किती भरतो? तर इथं लिहितो हा. आपल्याला आता गुणोत्तर प्रमाणचा थोडासा एक कन्सेप्ट लागतो. कुठला? पहा, ह्याला लिहिताना असं लिहा बे 1 बे, बे प्लस 3 म्हणजे 3/2. याचा अर्थ काय? 3/2. तर सी हा 3/2 बीच्या पट आहे. ओके, मग आता या बी ला भागाकारात आणलं, मग बी इक्वल टू पुढंच लिहितो हा सी भागिले बी, कारण हे बी भागाकारात आणलं, पुढं काय? 3/2. इकडे या, नळ बी हा नळ एच्या 3 पट. कोण? बी नळ. हा, बी नळ 3 पट आहे कोणाच्या? एच्या. मग याला काय लिहिणार? बी भागिले ए, पुढं काय? 3, काही नाही म्हणजे 1. आता याचा अर्थ असा होतो सी एस टू बी 3/2, बी एस टू ए 3/1. याच्यावरनं तुम्हाला सी एस टू बी एस टू ए काढा, ए एस टू बी एस टू सी काढा, तुमची मर्जी. मग याच्यावरनं आपल्याला समजा सी एस टू बी, बी एस टू ए काढायचं असेल तर कसं काढायचं बघा आता. तर याला सीच्या जागी सीची किंमत ठेवा 3, बीच्या जागी बीची ठेवा 2, परत बीच्या जागी ठेवा 3 आणि एची एच्या जागी ठेवा 1. गुणोत्तर प्रमाणमध्ये तुम्हाला हा पहिलाच बेसिक मधला भाग आहे. आता बोला बरं, हां इथं कोण लिहू? इथं जो असतो ना तोच लिहायचा. इथं कोण लिहू? इथं जो असतो ना तोच लिहायचा. नंतर बघा, यांचा गुणाकार 2, यांचा गुणाकार 6, यांचा गुणाकार 9 झालं. याचा अर्थ काय? सी हा नळ एका तासात दिले का मिनिटात? तासात दिले. सी हा नळ एका तासात 9 लिटर पाणी भरतो. बी हा नळ एका तासात 6 लिटर पाणी भरतो. ए हा नळ एका तासात 2 लिटर पाणी भरतो. आता जर समजा तिन्ही नळ चालू केले तर ती टाकी 4 तासात भरते. म्हणजे याचा अर्थ एकूण टाकीची क्षमता किती आहे ते बघू. टाकीची क्षमता एका तासात हे सगळेजण किती भरताय बरं? एका तासात भरताय 17 लिटर. मग आपल्याला असे दर तासाला 17 लिटर याप्रमाणे 4 तास नळ चालू ठेवले तर किती लिटर भरताय? 68 लिटर एवढी टाकी भरली. तर आता काय म्हणलंय पुढं? तर नळ एकटा ए ती 68 लिटरची टाकी किती वेळात भरेल सांगा. 68 लिटरची टाकी भरायचे. नळ ए एका तासात 2 लिटर भरतो. किती भरतो? 2. मग याला 68 लिटरची भरायला काय लागतील? 34 तास लागतील. किती तास लागतील? 34 तास. हे आलं तुमचं उत्तर. म्हणून उत्तर काय आलं आपलं? 34 तास. आलं लक्षात? यस. बघा, काही अवघड काहीही नाही. जसं काळकामचे कन्सेप्ट होते सेम कन्सेप्ट आहेत. इथं फक्त एक लागलं तुमचं हे गुणोत्तर प्रमाणवालं. ओके, चला या नेक्स्ट. आता कधी कधी काय होतंय परीक्षेमध्ये आपल्याला सर्वच प्रश्न हे लेंदी नसतात. हां, एखादा क्वेश्चन तुमचा जीएसचा असेल किंवा गणित बुद्धिमत्तेचा असेल असा असतो की तो तुमचं 10-20 सेकंदामध्ये उत्तर येते है ना. जीएसचा असेल वाचायला जेवढा वेळ लागतो तेवढ्या सेकंदात तुमचं उत्तर येते. मग त्याचा उरलेला वेळ जे क्वेश्चन मग ते इकॉनॉमिक्सचे असतील, मॅथ्सचे असतील, कोणत्याही विषयाचे असतील, ते क्वेश्चनचा वेळ जो आहे तो सेव्ह केला तो त्या क्वेश्चनना द्यायचा जो लेंदी असतात थोडेसे. ठीक आहे, की ज्याला थोडा बहुत जास्त वेळ लागतो. मग त्या पद्धतीनं ते पेपर पूर्ण आपण सॉल्व्ह करायचा. ओके, चला. आता परत हा प्रश्न काय म्हणतो बघा. हां, कालच्या आपल्या पहिल्या लेक्चरच्या नळ टाकीच्या पहिल्या लेक्चरच्या याच्यामध्ये मुलांनी काही कमेंट्स केली, सर क्वेश्चनची लेवल वाढवा. तर त्यांना एक मला म्हणायचं आहे की जी पहिला टाईप होता किंवा पहिली व्हिडिओ होती नळ टाकीची, त्या पहिल्या व्हिडिओमध्ये पूर्णतः बेसिक कन्सेप्ट क्लिअर झाला आपला. काय बेसिक कन्सेप्ट? ठीक आहे, म्हणून त्याच्यामध्ये इझी होते. ओके, चला या आता या प्रश्नामध्ये आपल्याला काय दिले पाहता. नळ ए आणि बी 1 तास आणि 2 तासात एक टाकी भरू शकतात. महत्त्वाचा क्वेश्चन आहे बघा ह्याला, कारण हा सरळ येणारा आपल्याला प्रश्न नाही आहे. ठीक आहे, तर पाईप सी 1 तास 15 मिनिटात भरलेली टाकी रिकामी करू शकतो. आले. मग आता 1 तास 15 मिनिटं काय? 1 तास 15 मिनिटं याचा अर्थ काय हो? 75 मिनिटं. ह्याचा अर्थ काय? 75 मिनिटं. ह्याला तासात जर करायला गेलो तुम्ही तर भागिले 60 करणार. 15 चूक 60, 15 5 75, म्हणजे याचा अर्थ 5/4 तास. त्याचा अर्थ काय होतो? 5/4 तास. ठीक आहे, मग आता आपल्याला 3 दिल्यात गोष्टी, तर 3 रकाने बनवा. हां, ए बी आणि तिसरा काय? सी म्हणून समजा. चला, एला किती? 1, याला किती? 2 तास आणि याला किती? 5/4 तास.
त्याला किती 5/4 तास. कोणी रिकामी करतोय का भरतंय, तर हा सी जो आहे तो रिकामी करू शकतो, म्हणजे तो रिकामी करतो आणि वरचे दोन्ही नळ काय करतात, भरतात. ठीक आहे, चला या आता यांचा लसावी कसं काढायचा. अपूर्णांकामध्ये तुम्हाला अपूर्णांकांचा लसावी काढा असं सांगलं होतं लसावीच्या चॅप्टरमध्ये. बघा आता, तर आपल्याला लसावी चॅप्टरमध्ये ज्याला माहित नाही त्यांनी बघा आता आपल्याला लसावी कोणाचा काढायचा आहे, 1 2 5/4 ह्यांचा काय काढायचा आहे, लसावी काढायचा आहे. बरोबर आहे. मग यांचा लसावी काढायचा असेल तर वरच्यांचा काढा लसावी, यांच्या खाली काही नाही म्हणजे एक एक घेऊ शकता. वरच्यांचा काढा लसावी, मग 1 2 5चा लसावी काय आला 10 आणि खालच्यांचा मसावी किती येतं 1, म्हणजे काय आलं हे 10. 10/1 म्हणजे 10. म्हणून लसावी चॅप्टरमधला जो लसावी भाग आहे तो थोडासा आला पाहिजे. चला आता याला भागा बरं. याला जर आपण भागलं तर 10 आलं, 2 न भागलं तर 5 आलं, यानं जर भागलं तर बघा काय 5/4 व्यस्त करा. हे 4 5 हे इथून गेलं 4, 5 2 10 म्हणजे किती आलं 8 आलंय. हे आता छोटे छोटे कॅल्क्युलेशन आपल्याला फास्ट ठेवता अशा टाइमला. ओके, चला आता काय काय म्हणलं त्या पद्धतीने आपण आता सॉल्व्ह करू. ए आणि सी दोन्ही नळ सकाळी 9 वाजता एकत्र चालू केले जातात. कोण कोण, ए आणि सी. मला सांगा सी नळ रिकामी करतो. आता ए आणि सी दोघंच चालू येतं, मग सांगा बरं 10 लिटरची टाकी आहे. ए हा एका तासामध्ये किती 10 लिटर त्याच्यामध्ये पाणी भरतो. काय, ए हा एका तासात 10 लिटर पाणी भरतो, परंतु हे सोबतच उघडा असल्यामुळं 8 लिटर बाहेर काढून घेतो, म्हणजे एका तासात फक्त 2 लिटर पाणी चालले. मग सांगा ए व सी ने किती तास चालू होते, ते सकाळी 9 वाजता लावले तर 2 तासानंतर, म्हणजे याचा अर्थ 2 तासात. याचा अर्थ काय, 2 तासात किती भरली असेल, तर दोघं मिळून एका तासात 2च लिटर भरतात. तर 2 तासात किती, चला हे इकडचं राहू द्या, वाटल्यास ज्यांना लिहायचे त्यांनी हे लिहून घ्या. तर किती लिटर भरलं हो त्यानं, 4 लिटर. किती भरलं, 4. आता 10 मधलं त्यानं 4 लिटर भरलं. आता सांगा उरलं काय, उर्वरित टाकी. हा बोला, 10 मधली 4 लिटर भरली, उरली किती 6. उरली किती 6. आता पुढं काय म्हणले, 2 तासानंतर नळ बंद केला जातो ए आणि नळ बी चालू आहे. म्हणजे याचा अर्थ पहिला नळ जो आहे, पहिला नळ कोण कोण भरताय, ए आणि सी यांनी 2 तासात भरली 4 लिटर. कसं, एका तासामध्ये दोघं जर चालू केले तर 2च लिटर भरतात. मग 2 तासात भरले 4 लिटर, उरली किती 6 ही भरण्यासाठी आता ए जो आहे, ए नळ बंद केलाय आणि तुमचा बी नळ चालूच आहे. मग आता सांगा पुढं काय म्हणले, तर ती टाकी किती वाजता रिकामी होईल, भरेल का रिकामी होईल म्हणले, रिकामी होईल. कारण नळ बी तुमचा आता चालू आहे, ए बंद केलाय. मग सांगा आता बी नळ तुमचा जो आहे तो बी नळ एका तासात 5 लिटर भरतो. काय करतो, एका तासात 5 लिटर भरतो, बरोबर आहे. आणि सी नळ एका तासात 8 लिटर काढून घेतो. मग हो, हे 5 भरतो आणि यानं 8 काढून घेतो, म्हणजे यानं ह्याचे 5 तर काढून घेणार. काय, यानं याचे 5 तर काढून घेणार, बरोबर आहे. परंतु सोबत काय करतो, सोबत तुमचा हे 8 लिटर काढून घेतो म्हणल्याने एक्स्ट्राचे 3 घ्यायलाय ना. मग एक्स्ट्राचे 3 कोणते घ्यायलाय, बोला एक्स्ट्राचे 3 कोणते घ्यायलाय. आता इथं आपल्याला हा उर्वरित टाकीचा जो 6 लिटरचा आहे याचा काहीही संदर्भ येणार नाही. कसं काय, बघा आता आपण इथपर्यंत कन्सेप्ट समजून घ्या. आता कन्सेप्ट काय म्हणले, ए आणि सी नळांनी 2 तासामध्ये किती भरली, 4 भरली. आता पुढं तुमची भलेही 6 लिटरची टाकी रिकामी आहे है ना, परंतु आता टाकीत पाणी किती आहे, 4 लिटर भरले. आता तुमचा नळ ए बंद केलाय, परंतु बी आणि सी चालू येतं. मग बी आणि सी चालू आहेत, पण अडचण अशी आहे की बी आणि सी जेव्हा चालू करतात टाकीत भरण्याच्या ऐवजी टाकीतलं पाणी काढून घेतले जाते. कसं काय, हे 5 लिटर भरतो परंतु ह्यानं 8 काढून घेतो है ना. म्हणजे याचा अर्थ ह्यानं 5 भरला, ह्यानं 8 काढला, म्हणजे याचा अर्थ 3 लिटर हे एक्स्ट्राचं काढून घेतो. मग आता टाकीत पाणी आहेच किती, 4 लिटर. आणि 4 लिटर टाकीतलं पाणी ह्यांनी एका तासाला, भलेही ह्यानं 5 भरतो परंतु ह्यानं 8 काढतो, म्हणजे एका तासाला काय होतंय, नेट पाणी बाहेर किती चाललंय, 3 लिटर. मग आता मला सांगा 4च लिटर टाकीत पाणी आलंय है ना, ते बी कोणाच्या 2 नळांनी भरलेलं आहे. मग आता 4 लिटर एवढं पाणी टाकीत आहे, 3 लिटर एका तासाला बाहेर काढतात. मग किती वेळ लागेल बघा बरं, 3 × 1 = 3, 1 उरला 1/3. मग आता सांगा
त्या टाकीला काय म्हणले तर ती टाकी किती वाजता रिकामी होईल मला सांगा. 9 वाजल्याच्या नंतर 9 वाजल्याच्या नंतर 2 तास हे नळ चालू होते है ना, 2 तास हे नळ चालू होते आणि पुढे 1 तास 1/3 तास. याचा अर्थ काय 1.1/3 तास. ह्याला जर तुम्ही लिहिलात प्लस 1 तास हा प्लस याचे मिनटं किती होतात बघा बरं, 1/3 तास याचे मिनटं जर केले तर मिनटं होतात 20. बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ तुम्ही असं म्हणू शकता सुरुवातीचे हे 2 तास, नंतरचा 1 तास 3 तास, 3 तास 20 मिनटं, 3 तास किती मिनटं प्लस 20 मिनटं आले. म्हणजे याचा अर्थ ती टाकी केव्हा रिकामी होईल. 9 मध्ये 3 मिळवा किती वाजले 12 वाजले. 12 वाजून 20 मिनिटाला ती टाकी रिकामी होईल. आलं लक्षात. 12 वाजून 20 मिनिटाला ती टाकी रिकामी होईल. बघा आता आपल्याला उर्वरित टाकीचं काहीच घेणं देणं नव्हतं. बघा प्रश्न समजून घ्या. इथं तुम्हाला किती वेळ लागू द्या इथं करताना समजताना प्रॅक्टिस करताना, ठीक आहे. कारण जेवढी जास्त तुम्ही प्रॅक्टिस केली वेळ लागू द्या किती वेळ लागू द्या परंतु प्रॅक्टिस करा. जेव्हा फायनल एक्झाममध्ये क्वेश्चन दिसेल ना तर तुम्हाला असं विचार करण्याची गरज पडत नाही, एकदम व्यवस्थित तुमचा पेन पळतो. ओके ठीक आहे. चला या आता नेक्स्ट. हां आलं लक्षात. हे अशा छोट्या छोट्या गोष्टी लक्षात राहू द्या. 1 तास 1/3 तास, 1 तास पूर्ण पुढच्या तासाचा एवढा भाग, मग पुढच्याला मी मिनिटात केलं. एका तासाचे 1/3 म्हणजे 20 मिनिटं. आलंय. यस. चला आता नेक्स्ट. आता बघा हे एवढे प्रश्न आहेत बघा. असे मोठाले प्रश्न वाचले की आपल्याला कसतरी होते, चक्कर यायला लागते है ना. येऊ द्यायची नाही चक्कर. बघा आता किती मोठा प्रश्न असू द्या फक्त तुम्ही व्यवस्थित वाचा, व्यवस्थित त्यानं काय म्हणलंय ते लक्षात घ्या. आता हा प्रश्न थोडासा अवघड आहे, म्हणजे जो आपण ॲडव्हान्स लेवलमध्ये म्हणतो त्याच्यापैकी हा एक आहे, ठीक आहे. त्या ॲडव्हान्स लेवलपैकी एक म्हणू. या इकडं आता कसं करायचं बघा. आता त्यानं काय म्हणले ए आणि बी या 2 नळाने एक टाकी अनुक्रमे 10 तास आणि 40 तासात भरतात आणि त्या टाकीला तळभागाकडे एक आउटलेट पाईप आहे. आउटलेट म्हणजे छिद्र म्हणून समजा एक आउटलेट पाईप आहे. आता पुढं काय म्हणले जर तिन्ही पाईप एकत्र सुरू केले, काय आउटलेट प्लस वरचे 2 नळ आणि खाली आउटलेट तिन्ही जर चालू केले तर ए आणि बी नळांनी या 2 नळांनी भरण्यासाठी जेवढा वेळ लागतो त्याच्यापेक्षा 80 मिनिटं जास्त लागतात. किंवा जर समजा ए आणि बी यांना भरायला जो काही ठराविक वेळ लागत असेल ती टाकी भरायला, त्याच्यापेक्षा जर तिन्ही नळ चालू केले म्हणजे काय खालचा आउटलेट आणि 2 नळ चालू केले तर किती वेळ लागतो, जेवढा 2 नळांना भरण्यासाठी लागतो त्याच्यापेक्षा 80 मिनिटं जास्त लागतात. जर तुम्ही ते काय केलं हे 80 मिनिटं जास्त लागतात जर तुम्ही तिन्ही नळ म्हणजे 2 नळ आणि खालची तुमची आउटलेट पाईप चालू केला तर, ठीक आहे. मग पुढं या पद्धतीनं आपल्याला पुढचा प्रश्न आहे इथपर्यंत अगोदर सॉल्व्ह करूत. या आता आपण हे काढूत नेमका ए आणि बीला ती टाकी भरायला किती वेळ लागतो, मग त्याच्यावरून ठरवूत की ते पुढं काय करायचं, ठीक आहे. चला सांगा बरं ए आणि बीला भरायला किती वेळ लागेल. ए बी, चला एला लागतो 10:40 हां लसावी किती 40 भागा 4 1. आता मला सांगा ए एका तासात 4 लिटर भरतो, बी एका तासात 1 लिटर भरतो. दोन्ही जर सुरू केले तर एका तासात 5 लिटर भरतात. मग सांगा मला 40 लिटरची टाकी भरायचे है ना, दोघांना भरायचे. दोघं एका तासात 5 म्हणजे याचा अर्थ 8 तास लागतील. किती तास लागतील 8 तास. हे कोणाला 8 तास लागताय ए आणि बीला, कोणाला लागताय ए प्लस बीला 8 तास लागतील. आले. मग आता 8 तास लागतात ए आणि बीला भरायला. आता पुढचं बघा स्टेप काय आहे. त्यानं काय म्हणलंय तीच 40 लिटरची टाकी आहे, समजा ए बी सी तिघे भरतो म्हणले तर सांगा ए किती भरतो 4 एका तासात, बी किती भरतो 1, पण सी माहिती आहे का नाही. परंतु हे माहीत आहे 40 लिटरची टाकी जर तिघांनी भरली तर यांना जेवढा वेळ लागतो याच्यापेक्षा किती 80 मिनिटं जास्त. मग 80 मिनिटं याचा अर्थ काय 1 तास 20 मिनिटं आणि याला किती लागतोय 8 तास. म्हणजे तिघांना ती टाकी भरण्यासाठी 9 तास 20 मिनिटं लागतात. काय लागतात 9 तास 20 मिनिटं. आता या मिनिटाला जर तुम्ही वरच्या तासात केलं तर 1/3 म्हणायचं. काय 1/3 म्हणजे तुम्ही म्हणू शकता ह्याला 9.1/3 एवढा तास लागतो. कळालं का बघा प्रश्न व्यवस्थित. 40 लिटरची टाकी आहे, आपण खाली काय लिहितो तिघं मिळून एका तासात किती भरतील
ते जर माहीत असलं तर आपल्याला कळालं असतं की हे पूर्ण किती वेळात भरते, परंतु आपल्याला उलटं दिलंय, हे तिघं मिळून एवढ्या वेळात भरतात हे माहीत आहे, 9.1/3 तासात भरतात हे माहीत आहे. मग आता ए एका तासात किती भरतो 4, बी किती भरतो 1, पण सी किती भरतो हे माहीतच नाही, किंवा सी रिकामी किती करतो हे बी माहीत नाही. मग आपल्याला इथं काढायचं आहे, तर याला थोडंसं सॉल्व करून लिहूत का, बाजूला लिहितो. 9.1/3 याची किंमत इथं डायरेक्ट ठेवतो. यालाच आपण असं लिहूत 9 त्रिक 27 आणि 1 28/3. आलंय, सोपं जाईल. चला यानं याला गुणा 40 गुणिले 3 120. यानं तिकडं चला, हे काय होतं तुमचं 5 + सी = 5 याला गुणा बरं 8 पंचे 40 हातचे आले 4 है ना, 5 गुणले 5 8 40 हातचे आले 4, 5 2 10 4 14. परत सी न याला गुणा प्लस 28 सी. आले. आता इथं एकदम महत्वाचा कन्सेप्ट आहे, टाकी तो भरतोय का रिकामी करतोय कळेल तुम्हाला. इकडं आणा 140ला, 120 मधून 140 इकडे वजा होतात, मग 120 मधून 140 गेले, फक्त 20 उरले, आणि पुढं काय आहे 28. आणि ते पण कसं वाटल्यास पूर्ण सांगतो, 120 - 140 यांची वजाबाकी किती -20. किती -20. मग इथं लिहा -20. हे भागिले काय करणार तुम्ही 28 आणणार, इकडे काय राहिलं सी. मग मायनस आले ना, याचा अर्थ तो नळ सी टाकी रिकामी करतो, टाकी रिकामी करतो. मग याला भागा बरं, 4 पंचे 20, इथं 4 7 28, म्हणजे सीची किंमत आली मायनस, याचा अर्थ काय 5/7, याचा अर्थ तो रिकामी करतो. मायनसचा अर्थ काय घ्या इथं, रिकामी करतो. आले. मग आता पुढं काय काय म्हणलंय ते बघा. एवढं कळालं आता. ए एका तासात 4 लिटर भरतो, बी एका तासात 1 लिटर भरतो, तर सी एका तासात मायनस म्हणजे याचा अर्थ काय रिकामी, तर एका तासात 5/7 एवढी टाकी तो रिकामी करतो. ठीक आहे. मग आता इकडे या, पुढे काय म्हणले, ए आणि बी दोन्ही नळ किती मिनिटं चालू केले 7 मिनिटं चालू केले आणि त्याच्यानंतर बंद केले. मग ए आणि बी न किती भरली असेल, कुठे लिहूत, इथं लिहूत का, हां, ए आणि बी न किती भरली असेल, किती तास चालू केले ते 7. आता ए आणि बी एका तासात किती भरतात दोघं मिळून 5. मग ए आणि बी न 7 तासात किती भरली, ए आणि बी 7 तासात किती भरली असेल, 7 5 35, 7 गुणिले 5 35. आता त्यानं काय म्हणलंय, त्यानंतर ते दोन्ही बंद केले, त्यानंतर सी नळ चालू केला. आता टाकीत आपल्या पाणी 35 लिटर आहे आणि तो 35 लिटरची टाकी कोणाद्वारे, सी द्वारे. सी तर रिकामी करतो, दुसरे तर नळ बंद आहेत, मग सी हा रिकामी करतो, तर 35 लिटर पाणी त्याला बाहेर काढायला किती वेळ लागेल. एका तासात तो 5/7 करतो. मग 5/7 आहे, 7ला वेस्ट करा, तर हे 7 वरी गेलं, 7 इथं 5 7 35, म्हणजेच काय आला 49 तास लागले. किती लागले 49 तास लागले. कोणाला, सीला. कशासाठी, रिकामी करण्यासाठी. म्हणून उत्तर काय आलं आपलं 49 तास. आले मित्रांनो. हे क्वेश्चन जे आहेत ना, हे महत्त्वाचे क्वेश्चन आहेत. आपण जर जुना विचार केला, MPSCचा करा, सरळ सेवेचा सोडा, MPSC मध्ये जर विचार केला तरी सुद्धा आपल्याला अशा पद्धतीचे क्वेश्चन कधी आलेले नव्हते. परंतु जर तुम्ही TCSचा विचार केला तर TCSनं क्लास 3चं घेऊ, क्लास 2चं घेऊ, कोणत्याही पदाची परीक्षा घेऊ, त्यांचे क्वेश्चन अशाच पद्धतीचे आहेत, टॉप लेवलचे है ना, जे की पेपरचा दर्जा ठरवतात. म्हणून आपल्याला या लेवलपर्यंत प्रॉब्लेम सॉल्व करायचे आहेत. ओके, चला नेक्स्ट बघू. आता तुम्ही ट्राय करा बरं ह्या नेक्स्ट क्वेश्चनला. बघा आता, चला याला सोडवा बरं. काय म्हणलंय पाहता, काय येईल विचार करा. चला काय ते बघा बरं. प्रश्न मोठाले आहेत थोडंसं. तुम्ही म्हणसाल एवढा वाचायलाच याला किती वेळ लागतोय, परंतु आपल्याला पर्याय नाही. येणारं कॉम्पिटिशन खूप आहे. कारण आता जर विचार केला तर 18 लाख पोलीस भरतीचे फॉर्म आलते, बरोबर आहे. मग या 18 लाखामधले अर्धे आपण जेऊ सोडून 9 लाख, 9 लाखातले बी समजा काही बोध गेले, 5 लाख तर धरू, त्या 18तले 5 लाख तर तलाठी भरतीला येतील, वनरक्षक भरतीला येतील. मग ते 5 लाख आणि जे मुलं ऑलरेडी फक्त आणि फक्त तलाठी पदाचीच तयारी करतात ते वेगळे. MPSCच्या मुलांचा पेपर होतोय, मग MPSCचे मुलं सुद्धा तलाठीचा पेपर देतात है ना. कारण या काळात काय आहे, नोकरी मिळणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं आपल्याला कॉम्पिटिशनमध्ये एकदम
खालच्या स्तरातला पण विद्यार्थी आहे ना, एकदम टॉपच्या स्तरातला पण विद्यार्थी आहे. ठीक आहे, मग आपल्याला कुठलाच प्रॉब्लेम, कुठलेच कन्सेप्ट सोडता येणार नाही. चला या आता काय म्हणले, एका टाकीमध्ये तुमचे 2 नळ आहेत. कोणते कोणते बघा, एका टाकीमध्ये 2 पाण्याचे नळ आहेत जे रिकामी टाकी अनुक्रमे 12 तासात 18 तासात भरतात आणि टाकीच्या तळाशी एक गळती बिंदू असल्याचे दिसून आले आहे, ज्यामुळे 36 तासात पूर्णपणे भरलेली टाकी रिकामी होते. चला 3 दिलेत, नंतर बघू ते काय करायचं. अगोदर ह्या तिघांचं बघा, ए बी आणि सी म्हणजे गळती म्हणूत. चला ह्याला काय लागतंय, याला लागतंय 12 तास, ह्याला लागतंय 18 तास आणि ह्यानं रिकामी करतो म्हणे 36 तासात. गळती आहे ना, मग गळती रिकामी करणार. चला आता या लसावी किती 36, याला जर आपण भागलं तर 12 त्रिक 18 दोन्ही 36 एक 36, ह्यानं रिकामी करतो. ठीक आहे, आता पुढं काय म्हणलंय बघा, इथपर्यंत तर दिलेली माहितीच आहे. ओके, हां रिकामी होऊ शकते. इथून पुढं रिकामी टाकी भरण्यासाठी दोन्ही पाण्याचे नळ एकाच वेळी उघडले आणि गळती बिंदू 1 तासानंतर दुरुस्त केला. म्हणजे याचा अर्थ 1 तासापर्यंत दोन्ही नळ पण चालू होते आणि गळती पण चालू होती. मग सांगा 1 तासात कोण कोण, ते तुमचा ए प्लस बी नळ पण चालू होते आणि गळती पण चालू होती. गळतीमुळे किती टाकी भरल्या जाईल सांगा बरं. 1 तासात दोघं किती भरतात 5 लिटर, परंतु गळती त्यातला 1 लिटर काढून घेते. मग 1 तासात ते किती भरल्या चाललंय, 5 भरायलेत, 1 काढून घ्यायलेत, म्हणजे 1 तासात 4च लिटर ती टाकी भरल्या जाते. ठीक आहे, आता 1 तासानंतर दुरुस्ती केली कोणती, गळतीची. आता रिकामी टाकी किती आहे ते सांगा बरं. 36 लिटरची टाकी आहे, मग रिकामी टाकी किती, त्याला म्हणून उर्वरित टाकी किती. चला उर्वरित टाकी 36 मधून 4 भरले, उरले किती 32. आता 36 मधून 4 भरले, उरले 32. ही 32 टाकी कोण भरणार आहे, तर रिकामी टाकी किती वेळात पूर्ण भरली जाईल. फक्त गळती दुरुस्त झाले, ए आणि बी चालूच आहेत. ठीक आहे, मग आता सांगा ए आणि बी 1 तासात किती भरतात 5, त्याला भरायचे किती 32. मग इथं लिहितो ए प्लस बी भरणार. ओके, मग 32 तर भाग ते दोन्ही किती भरतात 5 भरतात. मग त्याला 32 भरायला किती लागेल बघा, 5 सख 30, पुढं काय 2/5 जशास तसं, 5 सख 30, 2/5 जशास तसं. ठीक आहे हा ना. मग आता सांगा काय म्हणलंय, आता आपल्याला काय म्हणलंय, तर ती टाकी किती वेळात पूर्ण भरली जाईल, रिकामी टाकी. मग याचा अर्थ काय होतो 6 तास पूर्ण. आता इथं पण तसंच आला, तुमचं हे कशात आलं तासात, इथं तुम्हाला कळावा आता 6 तास पूर्ण, 6 तास पूर्ण है ना. आता पुढं काय म्हणलंय 6 तास पूर्ण प्लस हे तुमचे 2/5 तास, याला मिनिटात करा बरं, गुणिले 60 करा, तर काय ते 5 एक 5, 1 उरला, 5 दोन्ही 10, म्हणजे किती मिनिटं 24 मिनिटं. मग आता आपल्याला हे नाही विचारलं, आपल्याला काय म्हणलंय, तर दुरुस्त केला तर रिकामी टाकी जी तुमची 36 लिटरची रिकामी टाकी होती, ती 36 लिटरची रिकामी टाकी किती वेळात भरली. मला सांगा पहिले हे 2 नळ किती तास चालू होते, तुमची ती गळती पण किती तास चालू होती 1 तास, तो 1 तास आणि याचे 6 तास 24 मिनिटं. म्हणजे याचा अर्थ टोटल टाकी जी भरल्या चालली ती 7 तास 24 मिनिटामध्ये भरल्या चालली. किती 7 तास 24 मिनिटं, म्हणजे पर्याय क्रमांक लास्टवाला. आलं लक्षात, कळालं का बघा 7 तास 24 मिनिटं. ठीक आहे, हां त्यांनी जर म्हणलं असतं ती उर्वरित टाकी किती वेळात भरली जाईल, तर मग 6 तास 24 मिनिटं हे तुमचं करेक्ट होतं. परंतु आपल्याला काय म्हणलंय की ती रिकामी टाकी, म्हणजे जी सुरुवातीला रिकामी टाकी होती ती, त्यांना म्हणलं ना टाकीमध्ये 2 पाण्याचे नळ एवढे एवढे भरू शकतात, तर ती आखी टाकी सुरुवातीपासूनची. ओके, चला नेक्स्ट बघा आता क्वेश्चन कसे आहेत. आता हे कुठल्या पद्धतीचा क्वेश्चन आहे बघा. आपण जसं काळकामध्ये है ना, पहिल्या दिवशी ए गेला, दुसऱ्या दिवशी बी गेला, पुन्हा ए गेला, पुन्हा बी गेला, पुन्हा ए गेला, पुन्हा बी गेला, अशा पद्धतीनं ते काम किती दिवसात संपेल, अशा टाईपचे जे क्वेश्चन बघितले होते ना, हे त्याच पद्धतीचं आहे, परंतु हे नळ टाकीचं आहे. इथं काय म्हणलंय बघा, आता आपल्याला 2 नळ दिलेत. कोण दिलेत 2 नळ, तर ए नाव देऊत आणि बी देऊत, समजा पाईप दिलेत असो, तर हे 6 तास हे 9 तास, यांचा लसावी किती बरं, लसावी किती, ह्यांचा लसावी याला 18 है ना, यांना भागात 3, यांना भागात 2. आता त्यानं काय म्हणलंय, ते प्रत्येकी 1 तासासाठी आळीपाळीने उघडले जातात आणि ए पासून सुरुवात होते, तर किती तासात ती टाकी भरली जाईल. म्हणजे याचा अर्थ काय,
पहिल्या तासाला आपल्याला 18 लिटर भरायचं आहे. हां चला, पहिल्या तासाला कोणता नळ चालू केला? तासात दिले का मिनिटात? तासात दिले. पहिल्या तासाला ए नळ चालू केला 3 लिटर भरली. दुसऱ्या तासाला बी नळ चालू केला त्यानं 2 लिटर भरली. पुन्हा ए चालू केला 3 भरली. पुन्हा बी चालू केला 2 भरली. पुन्हा ए चालू केला 3 भरली. पुन्हा बी चालू केला 2 भरली. मला सांगा किती लिटर भरायचं आहे? 18. किती भरले आपण? 15. आता पुढच्या तासाला परत ए चालू केला, किती भरली? 3 भरली. मला वाटते टाकी संपली असेल, आता पूर्ण भरून झाली असेल. कसं काय? 5 आणि 5 10 आणि 5 15 आणि 3 18 लिटर भरली. चला तास मोजा. 1 तास 2 तास 3 तास 4 तास 5 तास 6 तास 7 तास. म्हणजे किती तासात भरल्या चालले? 7 तासात. किती तासात भरल्या चालले? 7 तासात. म्हणून पर्याय काय आला? 7 तासात. आलं लक्षात? येस. चला आता नेक्स्ट. हां बघा आता हे काय म्हणतोय क्वेश्चन आपल्याला. पाईप ए आणि बी अनुक्रमे 6 तास आणि 9 तासात टाकी भरू शकतात आणि पाईप सी 12 तासात संपूर्ण टाकी रिकामी करू शकतो. टाकी रिकामी असताना तिन्ही पाईप एकत्र उघडल्यास, म्हणजे टाकी रिकामीच आहे, ती टाकी रिकामी असताना तिन्ही पाईप उघडल्यास किती तासात ती टाकी 35% भरली जाईल? ठीक आहे, सोपं, काहीच पुढचा विचार करायचा नाही. पहिल्यांदा नळ किती दिले ते बघणे, रिकामी कोण करतो, भरतो कोण ते बघणे आणि तिथून सुरू करणे. ए बी सी म्हणणे. ओके चला, ए किती भरतो? 6 तासात. तो किती भरतो? 9 तासात. हा काय करतो? 12 तासात रिकामी करतो. 9 12 6 ह्यांचा लसावी किती हो? 24 जर करायला गेलात तर 9 न भाग जात नाही, मग 12च्या तिप्पट करा. 36 केलं, 12 ने जातो, 9 चूक 36, 9 ने जातो, 6 6 36, म्हणजे याचा अर्थ 36. आता पुढे बघा काय, हां यानं भागा बरं. 6 6 36, 9 चूक 36, 12 त्रिक 36. हा रिकामी करतो म्हणून त्याला काय लिहा? मायनस लिहा. या आता काय म्हणलंय आपल्याला? टाकी रिकामी असताना, आता ही टाकी रिकामी असताना काय म्हणले? तिन्ही पाईप एकत्र उघडल्यास, म्हणजे टाकी 36 लिटरची रिकामी आहे, है ना? टाकी 36 लिटरची आहे, रिकामी आहे. मग तिन्ही नळ चालू केले तुमचे. काय? तिन्ही नळ चालू केले. मग तिन्ही नळ जर समजा चालू केले तर त्या टाकीची 35% आपल्याला भरायचे, बरोबर आहे? मग तिन्ही नळ जर चालू केले तर बोला बरं, हे एका तासात किती लिटर भरल्या चालले? हे दोघं 10 लिटर भरताय. काय? 10 लिटर भरताय आणि त्यातलं ह्यानं काय करतंय? 3 लिटर काढून घेते, म्हणजे याचा अर्थ 7च लिटर टाकी भरल्या चालली, है ना? 7च लिटर टाकी भरल्या चालली. मग आता टाकी किती आहे? 36. या 36 लिटरच्या टाकीचे किती टक्के भरायचे आहेत? 35%. टक्क्याचं चिन्ह काढून टाका. आले? आता ही एवढी टाकी आहे, ती किती आहे कॅल्क्युलेशन केल्यावर येईल. एवढी टाकी आहे, मग एवढी टाकी आपल्याला भरायचे. आणि आता सांगा एका तासात किती भरल्या चालले? 7 लिटर. मग तुम्हाला ही एवढी टाकी भरायची तर भागिले 7 करा, संपलं. हां मग आता ते कसं 7 करायचं? डबल सांगू पहा. 36 लिटरची टाकी आहे, तिचा 35% तुम्हाला भाग भरायचा आहे. एका तासात किती भरतात? 7, म्हणून भागिले 7. आता फक्त काय केलं मी? टक्क्याचं चिन्ह काढून टाकलं, याला भागिले काय केलं? 100 केलं. 35 भागिले 100. चला भाग द्या बरं. 7 1 7, 7 5 35, 5 1 5, 5 2 10, 20 आले. परत बे 1 बे 10 आले. बे 1 बे बे 8 16, 18 भागिले 10, याचा अर्थ होतो 1.8 तास. याचा अर्थ काय? 1.8 तास. आले? सोपे प्रश्न असतात, फक्त कॉन्फिडन्स पाहिजे आपल्याला तिथं. आणि तो कॉन्फिडन्स केव्हा येतो? जर आपण सराव केला असेल तर. ठीक आहे, चला नेक्स्ट. हां बघा आता काय. चला आता काय म्हणले बघा, ट्राय करा बरं एकदा. वाचणं झालं की तुम्हाला आयडिया तरी येऊन जावं आता कशी, की नेमकं काय करायचं, कसं सुरू करायचं. किती नळ आहेत? ए बी आणि तिसरा नळ सी. तो तिसरा नळ रिकामी करतो. चला फास्टमध्ये. अरे असं कसं व्हायला रे बा. चला या. हां 3 नळ ए बी सी, ए बी सी. चला ए नळ 6, हे किती? 8 आणि यानं किती? 12 तासात रिकामी करतो. चला यांचा लसावी किती? 24. 24 को 6 से भागो, 4 3 आणि 12 भागलं तर 2. याचा अर्थ काय? 2 भरतात हा रिकामी करतो. 2 भरतात हा रिकामी करतो. काय काय म्हणले बघा. तिन्ही पाईप एकत्र उघडले जातात, परंतु पाईप ए 3 तासानंतर बंद केला.
म्हणजे याचा अर्थ काय, तिन्ही पाईप सुरू केले आणि किती तास केले, 3 तास. मला सांगा तिन्ही पाईप जर सुरू असतील तर काय होतं बघा बरं, हे 7 लिटर भरतात, हे 2 लिटर काढून घेतो. म्हणजे याचा अर्थ एका तासाला टाकीत किती लिटर पाणी चालले, 5 लिटर पाणी चालले. मग सांगा बरं, तिन्ही नळ असतील चालू तर एका किती तासात हो, एका नाही 3 तासात. तिन्ही नळांनी पूर्ण लिहित चला असं, म्हणजे तुम्हाला रिव्हिजन करताना कळेल. तिन्ही नळांनी 3 तासात किती भरली असेल बोला. एका तासात ते 5 लिटर भरतात, 3 तासात त्यांनी 15 लिटर भरली. आता मला सांगा 24 लिटरपैकी 15 लिटर भरली. आता बघा पुढं, आता कोण बंद केला, पाईप ए बंद केला, त्याच्यानंतर पाईप ए बंद केला, तर टाकीचा उर्वरित भाग किती तासात भरला जाईल. उरली किती टाकी, 24 लिटरची टाकी आहे, उरली किती, हां 24 मधून 15 गेले, उरले किती, 9 एवढी तुमची टाकी उरली है ना, 9 एवढी टाकी उरली. 24 पैकी 15 भरली, 9 उरली. आता ही 9 एवढी टाकी कोण भरणार आहे. आता ए तर बंद केला, बी आणि सी दोघंही चालू व्हायचं है ना. मग ए बंद केला, बी आणि सी बघा, आता ह्याला 3 लिटर भरतो, ह्याला 2 लिटर काढून घेतो. मग एका तासात 1 लिटर भरल्या चालले. आता आपल्याकडे टाकी किती आहे, 9 लिटरची, तो 3 लिटर भरतो, दुसरा 1 लिटर काढून घेतो, म्हणजे 9/1 म्हणजे किती तास, 9 तास. आपल्याला काय विचारले, तर टाकीचा उर्वरित भाग किती तासात भरल्या चाललाय, 9 तासात. तर काय आलं उत्तर, 9 तास. ओके. आणि समजा जर त्यानं विचारलं असतं ती टाकी एकूण किती तासात भरली, तर काय आलं असतं उत्तर, ह्यांचे 3 तास आणि याचे 9 तास, टोटल 12 तास. ओके, चला नेक्स्ट. आता परत त्याच पद्धतीचा आहे बघा. हां, काय येईल, त्याच पद्धतीचा क्वेश्चन आहे आणखी एक. 4 तासानंतर पाईप ए बंद होतो इथं, आणि ते पण वेगळं दिलंय. कसं दिलंय, ते 12 दिलंय, 16 दिलंय आणि 24 दिलंय. चला 3 नळ आहेत, एक नळ त्याची काय करतो, रिकामी करतो ती टाकी. तर 3 नळ ए बी सी. चला आता ए किती भरतो, 12 तासात, हे किती भरतो, 16 तासात, हा काय रिकामी करतो, 24 तासात. आता यांचा लसावी जर काढायला गेला तर 48 येतो. हां 48. चला बोला इथं, 12 4 48, 16 3 48, 24 दोन्ही 48. परंतु सी हा नळ रिकामी करतो. किती करतो एका तासात, 2. ते मिनिटात आहे की तासात, तासात आहे. म्हणजे याचा अर्थ हा एका तासात 4 लिटर भरतो, हा एका तासात 3 लिटर भरतो, हा एका तासात 2 लिटर काढून घेतो. बरोबर आहे, आले. मग आता मला सांगा त्यानं काय काय म्हणले त्या पद्धतीनं बघू. हां, तिन्ही पाईप उघडले जातात, मात्र 4 तासानंतर पाईप ए बंद होतो. तिन्ही पाईप उघडले जातात, बरोबर आहे. मग तिन्ही पाईप जर उघडे असतील तर एका तासात किती टाकी भरल्या चालले, 5 लिटर. कसं काय, ह्यांनी 7 भरतात, 2 काढून घेतो, म्हणजे 5 लिटर टाकीत पाणी चाललंय. ओके. मग आता काय म्हणले, तिन्ही तुमचे पाईप उघडले जातात, मात्र 4 तासानंतर पाईप ए बंद होतो. याचा अर्थ तिन्ही पाईप 4 तास उघडे होते. तिन्ही पाईप 4 तासात किती पाणी भरलं असेल, तर बघा बरं, 4 तासात, एका तासात 5 भरतात, म्हणजे याचा अर्थ 4 तासात 20 भरले आहेत. किती, 48. भरले किती, 20. म्हणजे उर्वरित काय, आपल्याला काय म्हणलंय, तर सुरुवातीपासून ती टाकी किती तासात भरली असेल. बघा आता उर्वरित टाकी बोला, 48 मधून 20 भरले, 28 उरली. आता सांगा ती 28 लिटरची टाकी नळ कोणता बंद केला, ए बंद केला, म्हणजे कोण भरणार, बी आणि सी भरणार. बी आणि सी भरणार. बी आणि सी, हे बी काय करतो, 3 भरतो, सी काय करतो, 2 काढून घेतो. एका तासात 1च भरायले. मग 28 लिटरची टाकी भरायला त्यांना 3 भरतो, 2 काढून घेतो, म्हणजे 28 तासच लागतील. किती तास लागतील, 28 तासच लागतील. ओके. 28/1 म्हणजे 28 तास. आता सांगा ती टाकी पूर्ण किती वेळात भरली. तिन्ही पाईप 4 तास सुरू होते, त्याच्यानंतर उरलेली टाकी आहे ना 28 तासात भरली. मग 4 आणि 28 किती, 32 तास. 4 आणि 28 किती, 32 तास. मग एकूण वेळ अगोदरच्या प्रश्नात हे नव्हतं विचारला. 4 + 28 एकूण वेळ किती, 32 तास. आले, यस करेक्ट. काय, करेक्ट. ओके. चला नेक्स्ट. आता ह्या प्रश्नामध्ये परत आपल्याला कसं दिलेलं आहे बघा, 5 तासात भरली जाऊ शकते आणि बीद्वारे 8 तासात रिकामी केली जाऊ शकते. दोन्ही नळ एकत्र चालू केल्यास अर्धी टाकी भरण्यासाठी. हे काय प्रश्न आहे का हो, लगेच येते म्हणा. हे तर बघा आता कसं, हां काय काय दिलंय बघा, हे महत्वाचं आहे. आले. हां, आपल्याला यानं दिलंय असं, ए आणि बी, सी नाही आहे, 2च आहेत.
ए आणि बी. चला, एला काय लागते 5 तासात, ते काय लागते 8 तासात. हां, रिकामी का भरतो, तो रिकामी करतो आणि पहिला नळ काय करतो भरतो. ठीक आहे. मग आता सांगा याचा लसावी किती 40, याला भागा बरं 8, याला भागा बरं 5. बी नळ रिकामी करतो. ठीक आहे. मग आता त्यानं काय म्हणले, दोन्ही नळ एकत्र चालू केल्यास अर्धी टाकी भरायला किती वेळ लागतील. मला सांगा, दोन्ही जर नळ चालू केले तर एका तासात किती भरल्या चालले 3 भरल्या चालले. एका तासात किती भरल्या चालले 3 भरल्या चालले. 8 भरतो 5 काढून घेतो 3 भरली. मग अर्धी टाकी म्हणजे 40च्या अर्धी 20 लिटरची टाकी भरायची, एका तासात 3 भरल्या चालले. मग उत्तर काय आलं 20/3 पर्याय का नाही. चला भाग द्या. 3 सखा 18 उरले किती 2, 2/3 हे आलं तुमचं उत्तर. म्हणजे 6.2/3 आले. यस. चला नेक्स्ट. सोपे असतात बघा क्वेश्चन, फक्त एकदा सराव व्हावा थोडासा आणि घाबरायचं नाही. आता येणारी जी तलाठी भरती आहे ही तलाठी भरती जर तुम्ही ही मिस केलीत तर पुढची तलाठी भरती जेव्हा येईल तोपर्यंत कॉम्पिटिशन खूप हाय लेवलला वाढलेला असेल. कोणत्या प्रश्नांचा काय पॅटर्न असेल काहीच माहीत नाही. पॅटर्न आणखी वाढलेला असेल, कुठला तरी नवीन पॅटर्न आलेला असेल, यांची लेवल वाढलेली असेल. त्यामुळं जे काय आहे ते याच तलाठी भरती किंवा याच वनरक्षकमध्ये कोणती परीक्षा असतो, वन विभाग असो कोणती असो, आपल्याला याच ह्याच्यामध्ये सिलेक्शन झालं पाहिजे. ठीक आहे. चला या आता 3 पाईप XYZ 3 भिन्न रसायने. आता इथं सुद्धा तुमचं थोडंसं गुणोत्तर प्रमाणचा एक भाग लागतो. कसा लागतो बघा. 3 दिलेत नळ आणि 3 नळ काय करतात, 3 नळाचे नाव बघा हे आहेत किंवा पाईप आहेत XYZ. यांनी द्रावण टाकताय, द्रावण है ना, पण ते द्रावण एक नाही आहे, एकसारखं नाही आहे. पहिला नळ ए द्रावण, दुसरा नळ बी द्रावण, तिसरा नळ सी, एक काहीतरी लिक्विड त्याच्यामध्ये टाकताय समजा. ठीक आहे. कोणी म्हणाल रॉकेल टाकतंय, एक म्हणाल पाणी टाकतंय, एक म्हणाल दुसरंच काहीतरी टाकतंय. ठीक आहे. मग आता ह्यानं काय काय म्हणले, हां किती तासात ते भरू शकतात काय म्हणले बघा. पाईप अनुक्रमे 20, 25, 40 मिनिटात टाकी भरू शकतात. मिनिटात म्हणले. 20, 25 आणि 40. यांचा लसावी जर काढला तुम्ही कोणाचा ह्यांचा तर लसावी किती येईल बरं. हां लसावी किती येईल 200 येईल. 200 येईल. बरं 200 याला भागा बरं 0 0 कटला 10 आले. यानं याला भागा बरं 8 आले. यानं याला भागा बरं 5 आले. आले. आता तुम्हाला काय विचारले, नळ जो पहिला पाईप आहे तो ए नावाचं द्रावण, हा बी नावाचं द्रावण, हा सी नावाचं द्रावण. दुसरी गोष्ट, जर सर्व पाईप 10 मिनिटे उघडे असतील तर टाकीमध्ये रसायन बीचे प्रमाण किती असेल. अहो आता सांगा, जेव्हा तुम्हाला प्रमाण विचारते ना तर ते नळ 10 मिनिटं चालो, 20 मिनिटं चालो, 50 मिनिटं चालो, 40 मिनिटं चालो, दिवसभर चालो, प्रमाण जेव्हा विचारते तेव्हा ते 1 मिनिट चाललं काय 10 मिनिट चाललं काय प्रमाण सारखंच येत असते. कसं काय, प्रमाणची गोष्ट करतो. हां क्वांटिटी नाही, क्वांटिटी वेगळी, प्रमाणची गोष्ट. पाहता आपल्याला काय विचारले, बीचे प्रमाण काय असेल. म्हणजे याचा अर्थ टोटल एका तुमच्या मिनिटामध्ये किती द्रावण पडायले बरं टाकीमध्ये बघा बरं. तिघांची जर बेरीज केली तर 18 आणि 5 23 पडायले. म्हणजे याचा अर्थ टोटल द्रावण आहे तुमचं 23. भाग जेव्हा काढतात ना तर 23 पैकी बी किती आहे तर बी आहे तुमचा 8. बी किती आहे 8. म्हणजे याचा अर्थ एकूण द्रावणाच्या 8/23 एवढं प्रमाण आहे बीचं. एकूण 23 आणि त्याच्यापैकी बी किती आहे 8. समजा तुम्हाला सीचं विचारलं असतं, एकूण 23, सी किती 5, 5/23. पण आपल्याला काय विचारले, बीचे प्रमाण. कोणाचं प्रमाण, बीचे प्रमाण. आलं लक्षात, हे असं काढायचं. ओके आलं लक्षात. चला मग ते तुमच्या 10चा काही फरक पडला नाही. समजा तुम्ही 10 घेतलं असतं तर काय झालं असतं, याला गुणिले 10 मिनिटं आहे ना, एका मिनिटात एवढी, मग 10 मिनिटात किती 100, 10 मिनिटात 80, 10 मिनिटात 50, 100, 80, 50 किती झाले असते 100, 80, 50, 230 एवढं टाकीत द्रावण पडलं असतं. त्याच्यात बी किती आले 8 गुणिले 10 80. मग 80/230 0 0 कटला 8/23 तेच आले की है ना. यस. चला हां एवढं जर म्हणलं असतं हे 10 मिनटं, हे 4 मिनटं, हे 6 मिनटं तर मात्र मग वेगळं वेगळं आलं असतं. मग तुम्हाला ते तेवढ्या मिनिटात किती द्रावण टाकीत पडलं ते काढावंच लागलं असतं. ओके चला नेक्स्ट. हां आपण थोडे जास्त क्वेश्चन घेणार आहोत कारण आपल्याला खूप मोठा प्रवास पार करायचा आहे. तेवढा प्रवास करेपर्यंत क्वेश्चन व्हायला पाहिजे म्हणून थोडे जास्त क्वेश्चन घेतोय. बघा आता
आपल्याला इथं काय म्हणलंय बघा, ABC 3 तुमचे नळ दिलेत आणि ते 15, 24, 36 तासात एक टाकी भरू शकतात. तर डी नळ तासात नाही, सॉरी मिनिटात दिलंय, मिनिटात भरू शकतात. तर डी नळ एका तासात ती टाकी रिकामी करू शकतो. चला मग आता समजा मी असं लिहिलं ABCD, चला बोला. हां, ये किती 15, 24, 36 आणि यानं एका तासात म्हणजे हे मिनिटात आहे, मग यालाही मिनिटात करा, 60 मिनिटात आलं. मग आता सांगा ह्यांचा लसावी किती, लसावी किती. समजा जर तुम्हाला मोठे आकडे असतील आणि कन्फ्यूज होत असेल तर काहीच नाही, थोडासा वेळ लागू द्या, पण बाजूला लिहा, चूक नको. ठीक आहे. लसावी सर्वांना कुणी भाग जातो, 3 जातो, द्या. हां, 3 8 24, 3 5 15, 3 1 3, 3 2 6, 3 2 6 आलं एवढं. आता तुम्ही 4 देऊ शकता, 4 द्या. 4 2 8, 4 3 12, 4 5 20. आता तुम्ही 5 द्या. 5 1 5, 5 1 5. आता कुणीच जात नाही, 2 3 आहे तसेच लिहा. काय येते बघा बरं, 12, 12 5 60, 60 गुणिले 6 3600. काय आलं 3600. हे गंदी बात, 3600 कुठून आलं, 60 गुणिले 6 36 0 म्हणजे 360. ओके. हां, आता 360ला तुम्हाला काय करायचं आहे बघा. आता हे पुस्तक लसावी तुम्ही कसाही बाजूला काढून घ्या, त्याचं आपल्याला काही विचारत नाही. लसावी मसावी चॅप्टरमध्ये महत्त्व त्याचं. ओके. परंतु इथं काय फक्त लसावी आलंच पाहिजे. चला 15ने याला भागा बरं. 15 दोन्ही 30, उरले किती 6. किती झाले 15 चौक 6 झाले, 60 झाले, 15 चौक 60 म्हणजे हे आलं तुमचं 24. मग यानं याला भागलं तर 100% 15 येणार, ह्यानं याला भागलं तर 10, 60ने याला 0 0 कटला 6. याचा अर्थ काय, आता ते तिन्ही भरतात, हा रिकामी करतो. बघा बरं, 4 नळ एकत्र उघडे ठेवल्यास टाकी भरण्यास किती वेळ लागेल. मग आता 360 लिटरची टाकी भरायचे आणि हे किती भरतात बघा बरं. हे आले 25, 25 आणि हे 24, 25 आणि 24 49, 49 भरतात आणि त्याच्यापैकी यानं 6 लिटर काढून घेतो. म्हणजे याचा अर्थ 43 लिटर एवढी टाकी एका मिनिटात भरल्या चालली. मिनिटात आहे ना, एका मिनिटात भरल्या चालले. मग हे आपल्याला बघा काय म्हणलंय, कारण त्यानं काय म्हणलंय एवढ्या मिनिटात भरली जाते. मग हे एका मिनिटात एवढी टाकी भरल्या चालली. चला मग आता याला हे करा बरं, भाग द्या बरं. आता भाग देताना कसं, 43 ही मूळ संख्या, 43चा पाडा आलाच पाहिजे, नाही येत, जाऊ द्या, दुसरा पर्याय 430. समजा 43ने भाग द्यायचा आहे. ठीक आहे. आता 43 मी जर समजा याला 10चा भाग दिला तर ते 430 येईल, परंतु 430 वरी नाहीच आहे, म्हणजे असं म्हणता येणार नाही 43 10 430 म्हणता येणार नाही, भाग जाणार नाही. मग थोडासा मी काय करतो, कमी देतो. समजा 8 दिला, 8 त्रिक 24, हाचे आले 2, 8 4 32, 32 आणि 2 34 म्हणजे काय आले 344. जमतंय की, कारण 43 8 344, उरले किती 16, 16 भागिले 43, 16 भागिले 43. मग 8.16 भागिले 43 हे मिनिट आहेत. हां, मिनिट, एवढे मिनिट लागतील. ठीक आहे. तर पर्याय थोडंसं करेक्शन करा. आपल्याला विचारलंय काय, मिनिटात दिलंय, इथं तास झालंय, तर इथं हे मिनिट आहे. ठीक आहे, हे मिनिट आहे. 8.16 भागिले 43 मिनिट, कारण त्यांना आपल्याला देताना काय दिले, मिनिटात दिले. ह्या तासावाल्याला मिनिटात केलं, सगळा कार्यक्रम मिनिटात चालला, उत्तर आलं मिनिटामध्ये. आणि इथं तुम्हाला भाग कितीचा बसतो हे गुणून बघायचं. जर त्याच्या जवळपास संख्या आली की तेवढा तुमचा भाग गेला. ओके, ठीक आहे. चला आता नेक्स्ट बघू, म्हणजे उत्तर काय आलं आपलं 8.16 भागिले 43. हा प्रश्न आहे बघा, सर्व म्हणजे प्रश्नांमध्ये चांगला. आता याच्यात आता एक थोडासा म्हणजे ॲडव्हान्स कन्सेप्ट लागतो. तो ॲडव्हान्स कन्सेप्ट काय असेल बघा, एकदा क्वेश्चन रीड करा, काय येतंय बघा आता त्याच्यात. या आता हे क्वेश्चन बघा कसा दिलेला आहे. थोडंसं वाचलं ना तर काही डोकं लागत नाही आपल्याला. ओके, कसं पहा, अगोदर काय करा, जसं दिलं आपले टेबल तयार करा. अरे कसं व्हायलं रे बा, चला या. हां, A B 2 नळ आहेत,
चला याला किती लागत आहे 20, ह्याला किती 30 मिनिटं आहेत हे. हां याला लसाव्याला 60, याला भागा बरं 3 आले 2 आले. काय काय म्हणले दोन्ही नळ काय करतात भरू शकतात. सुरुवातीला जर फक्त पाईप बी एकूण वेळेच्या एवढा चालू होता. महत्वाचा प्रश्न आहे हा. जेवढा काही वेळ असेल माहीत नाही, काय वेळ असेल माहीत नाही, त्या वेळेच्या 1/5 भाग एवढा चालू होता. म्हणजे सुरुवातीला तुमचा फक्त बी नळ चालू होता आणि नंतर ए आणि दोन्ही नळ चालू होते, ए आणि बी. आता मित्रांनो इथे एक वेगळाच कन्सेप्ट आहे, तो आपण ह्यांची किंवा ह्या चॅप्टरची तयारी करताना म्हणा किंवा स्पर्धा परीक्षेत तयार करताना फार कमी वेळा तुम्हाला तो कन्सेप्ट लागला असेल. कसा पहा, आता तुम्हाला हे 1/5 भाग दिले वेळेचा, माहीत नाही का आहे. आपण म्हणूत कवा जे काही वेळ असेल ना त्याचा समजा 5 पैकी 1 भाग, याचा अर्थ काय होतो 5 पैकी 1 भाग कोणता नळ चालू होता बी नळ चालू होता. मग 5 पैकी 1 भाग फक्त बी नळ चालू होता, तर 5 पैकी 1 भाग गेला, उरले किती 4 भाग. तर 4 भाग कोणता नळ चालू होता ए आणि बी दोन्ही चालू होते. फक्त एवढ्या वेळेसाठी बी नळ चालू होता, 1 भाग लिहिला वेळेचा 1 भाग, आणि उरलेले जे 4 भाग आहेत वेळेचे तेवढ्या वेळ कोण चालू होतं ए आणि बी चालू होतं. मग आता सांगा ए एका तुमच्या मिनिटामध्ये 3 लिटर भरतो है ना, एका मिनिटात 3 लिटर भरतो. मग आता आणि बी काय करतो एका मिनिटात 2 लिटर भरतो. आपल्याला बी बघायचं आता पहिले. तर बी एका मिनिटात 2 लिटर भरतो, हे माहीत नाहीत किती मिनिटं येतं, फक्त एवढं माहीत आहे की एकूण वेळेचा तो 1 भाग आहे. किती मिनिटं असतील 1000 500 काही बी असेल. मग एका मिनिटात 2 लिटर भरतो, हे किती मिनिटं असू द्या, आपल्याला काय करायचं आहे ह्याचं किती भरली असेल, एका याच्यामध्ये 2 लिटर भरली, त्याच्या एका भागात किती भरली 2 लिटर. आणि ए आणि बी एका मिनिटात किती भरतात 5. मग वेळेचा एक चौथा भाग आहे, 4 भाग आहेत ना, 4 पैकी 1 भाग हे चालू होता, उरलेले 4 वेळेचे 4 भाग जे तेवढ्या वेळ मात्र दोन्ही नळ चालू होते. मग एका याच्यात त्यानं 5 लिटर भरतंय, म्हणजे इथं किती भरली 20 भरली. म्हणजे काय तर तुमची 22 लिटर, जर आपण असंच गृहीत धरलं तर तुमची 22 लिटरची जी 22 लिटर एवढ्या तुमचं टाकी भरल्या चालले, काय 22 लिटर भरल्या चालले. किती भाग आहेत ते 22 भाग. 22 भागामध्ये तुम्ही अख्खीची अख्खी टाकी भरताय समजा है ना. तर आपल्याला ते 60 लिटरचं भरायचं समजा. तर आता आपल्याला विचारले काय तर ती टाकी भरण्यासाठी किती मिनिटे लागतील. मग आता तो अख्खा वेळ किती आहे, अख्खा वेळ याचा 1 भाग याचा 4 भाग है ना, ह्याचा 1 भाग त्याचा 4 भाग, मग 5 ला किती वेळ लागेल, 5 ला किती. मग सांगा बरं काय ते. हां तर हे 60 गुणिले 5 आणि भागिले काय आहे 22. चला भाग द्या, 2 भाग दिला 1 1 आलं, 2 भाग दिला हे असं आलं. ओके, आता हे आलं तुमचं 150, हे आलं तुमचं 150. 150 भागिले 11 करा, काय येतंय 11 1 11 किती उरले 4, 40 झाले. 11 3 33, 40 मधून 33 गेले, उरले किती 7, 7 भागिले 11 एवढा वेळ तुम्हाला लागेल. म्हणजे किती तर हे 13.7/11. प्रश्न हा वेळ दिलेला नाही, फक्त त्याचा भाग घेतला. मग मी पहिल्या भागासाठी 1 भाग जो आहे तो फक्त काय बी नळ चालू, उरलेले 4 भाग ए आणि 2 बी दोन्ही नळ चालू. ह्यानं एका भागात हे, ह्यानं एका भागात 20 एवढं. मग आपण काय गृहीत धरलं 22 भाग म्हणजे 60 है ना. तर आपण 1/5 म्हणले, तर 5 ला काय 5 हा पूर्ण गृहीत धरला ना, 5 पैकी 1 आणि उरलेले हे, तर अख्ख्या 5 ला किती वेळ लागेल. ओके, मग आता त्याचं कॅल्क्युलेशन केलं तर ते आलं आपलं 13/7/11. प्रश्न महत्वाचा आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट. आता याच्यात काय म्हणलंय बघा, एक पाईप 4 तासात टाकी भरू शकतो, एक पाईप 4 तासात टाकी भरू शकतो, तळाशी असलेली गळती 6 तासात ती टाकी रिकामी करू शकते. तर दोनच आहेत आपल्याला, समजा ए म्हणून आणि याला बी म्हणून. हा किती तासात भरतोय तर ही 4 तासात, आणि तळाकडची जी गळती आहे ती 6 तासात रिकामी. ह्यांचा लसावी 12 आला, ह्याला भागात 3 आलं, ह्याला भागात 2 आलं. म्हणजे ए नळ 3 लिटर भरतो, तर बी नळ काय करतो 2 लिटर काढून घेतो. ठीक आहे, मग आता सांगा पुढची स्टेप काय. त्यानं काय म्हणले आता
सुरुवातीला नळ आणि गळती चालू सुरुवातीला नळ आणि तळभागाकडील गळती एकूण टाकीच्या 1/3 भाग भरेपर्यंत चालू केले. आता 12चा 1/3 म्हणजे काय? 12चा 1/3 म्हणजे काय? 4. म्हणजे 4 लिटरची टाकी भरेपर्यंत कोण कोण चालू? ते नळ पण आणि ती तोटी पण. मग सांगा, नळ प्लस ते गळती यांना 4 लिटरची टाकी भरायची. ते एका तासात दिले, 1 मिनिटात, तासात. तर हे 3 भरतो, ह्यानं 2 काढून घेतो. मग एका तासात एकच भरल्या चालले. मग 4 लिटरची टाकी भरायला एका तासात त्यांना 1 लिटरच भरल्या चालले. 4 लिटरची टाकी भरायला त्याला किती लागतील? 4 तास. ओके. आता पुढं काय म्हणले? आणि त्यानंतर गळती बंद केली तर टाकी पूर्ण भरण्यासाठी सुरुवातीपासून किती वेळ लागला? मग मला सांगा, ती नळ आणि गळती जी होती त्यातला गळती बंद केली, फक्त नळ चालू आहे, नळ ए. मग आता 12 पैकी 4 भरले, उरले किती? 8. आणि दुसरी गोष्ट, ए एका तासात किती भरतो? 3, त्याला 8 भरायचे. 3 2 6, उरले किती? 2, 2/3. मग इकडे काय दिलेलं आहे? चला आता एकूण वेळ विचारले, मिनिटात दिलेलं नाही आपल्याला पर्याय. एकूण वेळ पहिलेचे किती तास? 4 तास. नंतरचे किती? 2, 2/3. 6, 2/3. यालाच म्हणणार आपण 20/3. म्हणजेच पर्याय काय आला आपला? 20/3 आले. यस, 20/3. प्रश्न मोठा असू द्या, त्याला वाचा, त्याला रीड करा, समजून घ्या. समजून केव्हा होते घ्या, म्हणजे तुम्हाला केव्हा समजतो प्रश्न? जर सराव असेल त्या लेवलच्या प्रश्नाचा तर. ओके, चला नेक्स्ट. आता हा काय म्हणतो बघा प्रश्न. आता थोडंसं हे वेगळ्या भागात आपण एंट्री करतोय. एका नळाने 5 लिटर प्रति 2 मिनिट पाणी भरते. म्हणजे जो पहिला नळ आहे तो काय करतो? नळ 5 लिटर भरतोय 2 मिनिटाला. काय? मग वाटल्यास असं लिहितो, 2 मिनिटाला तो किती भरतोय? 5 लिटर है ना. 2 मिनिटाला किती भरतोय? 5 लिटर. आणि दुसरा जो नळ आहे तो काय करतो? 15 लिटर प्रति 10 मिनिट. मग मी काय करतो, ह्याला एका तासात रूपांतर करतो. कसं बघा, 2 मिनिटाला 5 लिटर, मग याला मला 60 मिनिटाला करायचे. मग काय करू, ह्याला 30 पट करावं लागेल याच्या, है ना. मग 60 मिनिटाला 30 पट केलं तर याच्या बी काय करावं लागेल? 30 पट करावं लागेल. 60 मिनिटाला तो किती लिटर? 150 लिटर भरतो. 60 मिनिटाला 150 लिटर भरतो. आता दुसरा बघा काय, बी जो नळ आहे तो नळ काय करतो? 15 लिटर 10 मिनिटाला. 10 मिनिटाला 15 लिटर. ठीक आहे. आता मला ह्याला एका तासात रूपांतर, दोघांना एका एककात आणतोय मी, तासात. मग मला जर याला म्हणलं 6ला गुणलं तर 60 मिनिटात हा किती भरेल? याला 6ने गुणावं लागेल, 90 लिटर भरेल. बरोबर आहे. मग भरतो का रिकामी करतो ते महत्वाचं आहे. या दराने पाणी बाहेर पडते, म्हणजे याचा अर्थ हा रिकामी करतो. हा एका तासात 90 लिटर काढून घेतो, हा एका तासात 150 लिटर भरतो. आता काय म्हणले? तर त्यांना म्हणले 150 लिटरची टाकी भरायचे तर किती वेळात भरेल? दोन्ही नळांनी किती लिटरची भरायचे? 150 लिटरची. एका तासात ह्यानं 150 भरतो, एका तासात तो 90 काढून घेतो. म्हणजे एका तासात टाकी किती भरल्या चालली? ह्यानं 150 भरायला, तो 90 काढायला. म्हणजे याचा अर्थ एका तासात 60 लिटर भरल्या चालले, 150 लिटरची भरायचे. तर बोला काय येतंय? 6 2 12, 3 उरले, 30 झाले. 6 पंचे 30 म्हणजेच 2.5 तास. काय उत्तर आलं? 2.5 तास. आलं लक्षात? यस, 2.5 तास. म्हणजे 2.5 तासामध्ये ती तुमची टाकी भरल्या जाईल. या टाईपचे क्वेश्चन पण आपल्याला येतात. जुना जर तुम्ही SSCचे क्वेश्चन बघितले तर ह्या टाईपचे क्वेश्चन आलेले आहेत. आणि SSCचा पेपर कोण काढतंय? TCS काढतंय. चला, IBPS सेंट्रल गव्हर्नमेंटचे 2च काढतात. बरोबर आहे. मग आपल्याला ह्या गोष्टी माहीत पाहिजे. आता याच्यात सांगा, सेम क्वेश्चन आहे त्याच पद्धतीचा. बघा बरं काय येईल. चला, आता ह्या प्रश्नात बघा सेम तसंच आहे. 9 लिटर प्रति किती सेकंद? 6 सेकंद है ना. मग 6 सेकंदाला 9 लिटर असं लिहितो. 6 सेकंदाला 9 लिटर पाणी भरतंय. ह्याला एका मिनिटात करा बरं. जसं ते मग मिनिटात होतं तासात केलं, ह्याला आपण मिनिटात करू. तर 6 सेकंद मी याला गुणिले 10 करतो. 60 सेकंद याचा अर्थ काय? 60 सेकंद याचा अर्थ काय?
1 मिनिट, एका मिनिटामध्ये याला 10 न गुणा किती लिटर? 90 लिटर. हा भरतो का रिकामी करतो? भरतो. काय करतो? भरतो. आता दुसरा बघा, भरतो. दुसरा नळ काय करतो? क्यू नळ. किती लिटर? 15 लिटर 10 सेकंद, म्हणजे 10 सेकंदामध्ये 15 लिटर. भरतो का रिकामी करतो? भरतो, है ना. मग आता सांगा, ह्याला जर मी 6 न गुणलं, 60 सेकंद म्हणजे 1 मिनिट, एका मिनिटामध्ये याला 6 न गुणा किती लिटर? 90 लिटर. आता मला सांगा, ह्यानं एका मिनिटात 90 लिटर भरतो, यानं एका मिनिटात 90 लिटर भरतो, म्हणजे दोन्ही नळ जर चालू केले तर एका मिनिटात 90 180 लिटर भरायलेत. आपली टाकी किती लिटरची आहे? 27,000 लिटरची टाकी आहे. एका याच्यामध्ये 90 डायरेक्ट लिहितो, 180 लिटर दोन्ही भरताय. काय करताय? 180 लिटर भरताय. मग 180 भागिले करा, 0 0 कटला, 9 2 18, 9 त्रिक 27, 300, परत 2 आले, 150. म्हणजे याचा अर्थ 150 मिनिट. 150 मिनिट. आणि 150 मिनिट इकडं 150 मिनिट आहे. जर समजा तासात असलं असतं तर याचं उत्तर काय आलं असतं? 2.5 तास. ओके, 150 मिनिट. आलं लक्षात? चला, ह्या टाईपचे क्वेश्चन पण राहू द्या. कालच्या भागामध्ये आपण एका गावाची 4000 लोकसंख्या आहे, एका व्यक्तीला 150 लिटर पाणी लागते. मग असे टाकीची साईज दिली होती, मला वाटते 20, 15 आणि 5 अशी. तर तिथे तुम्हाला विचारलं होतं त्या गावाला ते पाणी किती दिवस पुरेल. म्हणजे याचा अर्थ तिथं भूमितीचा कन्सेप्ट आला. टाकीची क्षमता म्हणजे घनफळ काढणे. दुसरी गोष्ट, इकडं आलोत आपण पुढे, तर हे कॉमन सेन्सवरचे काही प्रश्न आहेत. ओके, चला आता याच्यात बघूत काय म्हणलंय. हां, भरतात का रिकामी करतात हे बघा. आता 2 नळ अनुक्रमे 1 लिटर प्रति मिनिट, 1 लिटर प्रति मिनिट आणि 2 लिटर प्रति मिनिट. प्रति मिनिटचा अर्थ एका मिनिटाला. एका मिनिटाला पहिला नळ काय करतो? 1 लिटर भरतो. पहिला नळ काय करतो? 1 लिटर भरतो. एका मिनिटाला दुसरा नळ काय करतो? 2 लिटर भरतो, है ना. आता तिसरा नळ काय करतो? तिसरा नळ टाकी अर्धा लिटर प्रति मिनिट. एका मिनिटाला अर्धा लिटर. एका मिनिटाला बघा आता तो काय करतो? अर्धा लिटर. हे दोघं पण काय करतात? भरतात, परंतु यानं काय करतो? रिकामी करतो. मग आता सांगा, आपली टाकी किती लिटरची आहे? 1000 लिटरची टाकी. 1000 लिटरची टाकी आहे. तिन्ही नळ उघडे केल्यास ती टाकी भरायला किती वेळ लागेल? बघा आता, एका मिनिटामध्ये तुमचं हे दोन्ही नळ किती भरतात? 3 लिटर. आणि त्यातला हा काय करतो? अर्धा लिटर काढतो. एका मिनिटात 2.5 लिटर टाकीत पाणी पडायलंय. मग खालचा दशांश तुम्ही काढून टाका आणि वरी 0 वाढवून टाका, भागिले इथं हे असं. मग याला भागा बरं, 25 चूक 100. उत्तर काय आलं? 400 मिनिट. उत्तर काय आलं? 400 मिनिट. म्हणून उत्तर आलं तुमचं 400 मिनिट, है ना. मग पहिला पर्याय 400 मिनिट आले. यस. चला नेक्स्ट बघूत आता. आता ह्या प्रश्नात काय म्हणलंय बघा. साधा आपल्या डेली निजी जीवनामध्ये लागणाऱ्या कन्सेप्टवरती हा प्रश्न आहे. ओके. आता बाटली पीची धारकता, या धारकताचा अर्थ काय? क्षमता, है ना. धारकता क्यूच्या तिप्पट आहे, है ना. क्यूच्या तिप्पट आहे. बघा, कोणाची धारकता कोणाच्या तिप्पट? पी आणि क्यू दोन आहेत आपल्या बाटल्या. तर पीची धारकता क्यूच्या तिप्पट, म्हणजे क्यू मध्ये जर 1 लिटर पाणी बसत असेल तर पी मध्ये किती बसतंय? 3 लिटर बसतंय, है ना. 3 लिटर बसतंय. एका फेऱ्याची गोष्ट करतोय. हा, एका फेऱ्यात एका क्यू बाटलीमध्ये 1 लिटर पाणी मावत असेल तर पी मध्ये किती? 3 लिटर पाणी मावते. मग आता पुढे चला. एक टाकी भरण्यासाठी बाटली पीचे 60 फेरे लागतात. मग आता टाकीची क्षमता सांगा. टाकीची क्षमता बघा आता, पी बादली एका फेऱ्यात 3 लिटर, असे किती फेरे? 60 फेरे, म्हणजे 180 लिटर. बरोबर आहे. 180 लिटरची टाकी आहे. आता त्यानं काय म्हणलंय? तीच 180 लिटरची टाकी कोण भरणार? क्यू भरणार. क्यू एका फेऱ्यात किती भरतो? 1 लिटर भरतो. म्हणजे याचा अर्थ त्याला किती फेरे लागतील? 180 फेरे लागतील. हे सोपा होता प्रश्न. 180 फेरे लागतील. म्हणून उत्तर काय आलं? 180 आलंय. यस. चला नेक्स्ट बघूत. हां, आता
यामध्ये काय असेल सांगा. हे एक प्रश्न बेस्ट आहे बघा. छोटासाच आहे परंतु कन्सेप्ट चांगला आहे. पाहता एक टाकी 304 भरलेली आहे. अगोदरचा आपला झाला क्लिअर. हां, हे कोणता होता आपला? हां, फेऱ्यावाला होता. चला या आता बादल्याचे फेरे कुठं करता? आता उन्हाळा चालू आहे, या इकडे. हां, आता काय काय म्हणले पहा. एक टाकी 304 भरलेली आहे आणि त्यामध्ये जर 6 लिटर पाणी टाकलं तर ती टाकी 4/5 भरली जाते. उदाहरणार्थ बघा, इकडे या. समजा एक टाकी आहे, ही टाकी एवढी भरलेली आहे आणि एवढी टाकी भरली म्हणजे काय झाले, तर ती टाकी म्हणजे याचा अर्थ हे एवढा भाग म्हणजे 3/4 आहे. 3/4. आता त्यानं काय म्हणले, त्याच्यामध्ये तुम्ही 6 लिटर पाणी टाकलं. मग आता मी समजा 6 लिटर पाणी टाकलं, 6 लिटर पाणी टाकलं इथपर्यंत. हां, हे किती लिटर आहे? 6 लिटर पाणी टाकलं तर ती टाकी एकूण टाकीच्या 4/5 इथून, हां, इथून किती भरली? 4/5 भरली है ना, 4/5. आता सांगा 4/5 मधून 3/4 मी काढलो तर उरली काय? ही मधली. काय उरली? मधला. आणि मधला भाग म्हणजे किती लिटर? 6 लिटर. आपल्याला टाकी माहित नाही किती काय आहे, फक्त एवढं म्हणलंय हे 3/4 आहे, त्यात 6 लिटर टाकलं तर टाकी इथपर्यंत चालले. मग या 4/5 मधून जर हे 3/4 मी बाजूला काढलो तर मला हे मिळणार एवढं है ना. आणि हे एवढं म्हणजे किती लिटर? 6 लिटर. मग आपण काय करायचं बघा, आता 4/5 मायनस याच्यातला तो तुमचा 3/4 वाला भाग काढून घ्या. काढला तर याचा जो काही फरक आहे तो म्हणजे किती आहे तुमचा? 6 लिटर. तो म्हणजे फरक काय आहे? 6 लिटर. ह्याच्यातला फरक काय तो बघा बरं. 4×16 5×15 16 - 15 भागिले किती? 20 इक्वल टू काय? 6. मग 1 तर हे तिकडे घेऊन चला. हां, 1 हे तिकडे घेऊन चला. किंवा असं म्हणू शकतो, इथं काय उरलं? 1 भागिले 20 म्हणजेच किती? 6 लिटर. याच्यातला फरक काय आला? याच्यातला फरक आला 1 भागिले 20 आणि 1 भागिले 20 म्हणजे 6 लिटर. तर आपल्याला आखी टाकीची क्षमता म्हणजे आखी एक टाकी म्हणजे किती हे काढायचं आहे. ठीक आहे, चला तिरपा गुणाकार करा. हां, इथे लिहितो 6 गुणिले 1 भागिले 1 आणि खाली काय आहे? 20 आहे. चला याला व्यस्त करा. काय करा? व्यस्त करा. तर काय आलं? इंटू 20. तर टोटल किती आलं? 120 लिटर. 120 लिटर आले. हां, आता तुमचं इथं कसं आलं असतं, ते 20 इकडे घेऊन गेला असतात तुम्ही तरी तिथं आलं असतं. ओके, इथे 20 इकडे घेऊन गेला तर एक टाकी म्हणजेच तुमचं उत्तर आलं असतं 120 लिटर. म्हणून पर्याय काय आला आपला? 120 लिटरची ती टाकी आहे. ओके, काय काय केलं? दोघातला फरक 1 भागिले 20 आला. 1 भागिले 20 म्हणजे तो फरक म्हणजे 6 लिटर. तर अख्खी टाकी म्हणजे किती लिटर? तर 1 गुणिले 6 आणि भागिले 1/20 आहे. 20ला उलट करा तर व्यस्त करा, ते आलं तुमचं 120 लिटर. म्हणून उत्तर काय आलं? 120 लिटर. चला नेक्स्ट बघूत. हां, आता याच्यामध्ये काय दिलंय पाहता. तुम्हाला त्यांना असं म्हणले 12 बादल्यांनी एक पाण्याची टाकी पूर्ण भरते. बरोबर आहे. प्रत्येक बादलीची क्षमता 13.5 लिटर आहे. मग मला सांगा एक टाकी पूर्ण भरते 12 बादल्यांनी, तर टाकीची क्षमता काय असेल? बघा, 12 बादल्यांनी भरतेत. एका बादलीमध्ये 13.5 लिटर अशा 12 बादल्या. मग सांगा बरं ती टाकीची क्षमता तरी काय आहे? 12 पंचे 60, हातच्या आले 6, 12 त्रिक 36 आणि 6 42, हातच्या आले 4, 12 एक 12 आणि 4 16. हे असं पॉइंट एक संख्या 162 लिटर आले. मग टाकीची क्षमता आली 162 लिटर. आता 162 लिटरची टाकी 162 लिटरची टाकी 9 लिटरच्या बाटल्यांनी भरायचे तर काय वेळ लागेल? बाटल्या किती लागतील सांगा. 9 लिटरची एक बाटली. 9 एक 9 उरले किती? 7 72 9 8 72 म्हणजे किती बादल्या लागतील? 9 लिटरच्या 18 बादल्या लागतील. आलं का लक्षात? बघा, महत्वाचं आहे हे. तुम्हाला कुठेही कॉमन सेन्सवर जेव्हा प्रश्न येतो तेव्हा या पद्धतीचा येतो. म्हणून उत्तर काय आलं आपलं? 18 लिटर. उत्तर काय आलं? 18 लिटर. आलं लक्षात? यस. तर मित्रांनो, हां, तर आजचा आपला हा सेशन इथं संपतो. आता उद्याच्या सेशनला परत एक आपण नळ टाकीवरती आणखी एक सेशन घेणार आहोत.
आणखी याच्यापेक्षा व्यतिरिक्त काय क्वेश्चन आहेत किंवा याच्यापेक्षा लेवल आणखी कोणती वाढलेली आहे त्या लेवलपर्यंतचे आपण सर्व क्वेश्चन सॉल्व करणार आहोत. ठीक आहे. तर मित्रांनो पुढच्या लेक्चरमध्ये याच्यापेक्षाही थोडेसे वेगळे क्वेश्चन असतील काही. तर तुम्हाला मागच्या लेक्चरला म्हणलो दुसरी गोष्ट सांगायची अशी की 2 दिवसामध्ये काळकामचे तुम्हाला प्रॅक्टिस सेट आपल्या लर्नर्स मावळे ह्या टेलिग्राम चॅनलला मिळून जातील. कुठले काळकामचे जे आपण क्लासमध्ये घेतलेत त्याच्यासोबत तुम्हाला इतर जे आहेत ते प्रॅक्टिससाठी मिळतील. जवळपास ते टोटल मिळून 450च्या आसपास क्वेश्चन आहेत. ओके. मग ते 450 क्वेश्चनपैकी आपण काही क्लासमध्ये म्हणजे ऑनलाईन आपल्या पूर्ण क्लासमध्ये कव्हर केलेले आहेत आणि उरलेले जे आहेत ते उरलेले तुम्हाला मात्र घरी सोडायचे आहेत. ओके. तर मित्रांनो पुढचा भाग आता असाच कंटिन्यू चालत असेल. 2 दिवसामध्ये आता तुमचा नळटाकी संपून जाईल. त्याच्यानंतर गुणोत्तर प्रमाण भागीदारी हे पण सुरू होतील आणि 2 दिवसामध्ये प्रयत्न करूत आपण की लाईव्ह क्लास घेण्याचा. ओके. परंतु लाईव्ह क्लास घेताना आपण काय करणार आहोत की हे तर आपलं रेग्युलर चालूच असणार आहे. आपलं हे महासंग्राम जो आहे तो महासंग्राम तर कंटिन्यू चालू आहे, डेली चालू आहे. आपण लाईव्ह क्लासमध्ये काय करणार आहोत, लाईव्ह क्लासमध्ये जे आता MPSCचा 30 तारखेला पेपर आहे है ना, MPSCचा जो 30 तारखेला पेपर आहे त्या पेपरसाठी काही जे चॅप्टर आहेत जसं की संभाव्यता है ना, प्रोबॅबिलिटी, हा प्रोबॅबिलिटी नावाचा चॅप्टर आपल्याला 2 लेक्चरमध्ये कंप्लीट करायचा आहे. लाईव्हमध्ये आपण तो घेणार आहोत. ठीक आहे. संभाव्यता एक आणि प्युअर गावठी भाषेमध्ये तुमचा हा संभाव्यता चॅप्टर होईल. म्हणजे एकदम सर्वसाधारण विद्यार्थ्याला सुद्धा तो कन्सेप्ट समजेल काय करतोय आपण त्यात. ठीक आहे. 3च प्रकारच्या संभाव्यता, पत्त्याची संभाव्यता, डायसची संभाव्यता, नाण्याची संभाव्यता आणि पत्त्याच्या संभाव्यता सोबत आपण जनरल संभाव्यता घेणार आहोत. जनरल म्हणजे ना त्यात नाणे असतात ना त्याच्यात ठोकळा असतो म्हणजे डायस असते, नाही त्याच्यामध्ये पत्ते असतात, वेगळेच काहीतरी कसेही कॉमन सेन्सवरचे प्रश्न असतात. ओके. ते बघणार आहोत. तर तो आपण लाईव्ह सेशनमध्ये घेणार आहोत. त्यानंतर टेस्ट सिरीजबद्दल तुम्हाला बोललेलोच आहोत. आता आपण हा महासंग्राम कंटिन्यू चालूच ठेवणार आहोत. तर मित्रांनो उद्याच्या लेक्चरला परत भेटूयात. ओके. धन्यवाद.